नमस्कार. रेणुकाज किचनमध्ये आज आपण थंडगार अशी पित्तशामक सोलकढी कशी करायची ती बघणार आहोत. तर त्यासाठी इथे सुरुवातीला काही कोकम मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत. आता आपल्याला 1 कप ओलं खोबरं लागणार आहे. तर इथे मी ओलं खोबऱ्याचे असे काप करून घेतलेले आहेत. ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. त्यामध्ये आता आपल्याला 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 4 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. यामध्ये आपल्याला पाणी घालून आता ह्याचं दूध काढून घ्यायचं आहे. ते इथे थोडंसं कोमट पाण्याचा वापर करायचा आहे, म्हणजे आपलं जे दूध निघेल ते भरपूर निघेल. आता आपण हे मिक्सरमधनं फिरवून घेऊया. आता हे फिरून झालं की आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर इथे एक पातेलं घ्यायचं, त्यावर अशी चाळणी ठेवायची आणि यावर एक सुती कापड ठेवायचं आहे स्वच्छ धुतलेलं. आणि आता आपल्याला हे सर्व गाळून घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्याला हे सर्व नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे. तर आता आपण हाताने दाबून दाबून जेवढं ह्यामधनं दूध निघेल तेवढं दूध आपण काढून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने जेवढं निघेल तेवढं दूध आपण काढून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर हा जो खोबऱ्याचा जो चव आहे तो पुन्हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. पुन्हा यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालायचं आणि मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे आणि पुन्हा वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे. असं आपल्याला 2दा अजून करायचं आहे, म्हणजे आपल्याला 5 ते 6 ग्लास मस्तपैकी हे नारळाचं दूध मिळालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला ह्यामध्ये जे आपण कोकम भिजत ठेवलेलं होतं त्याचा अर्क यामध्ये घालायचा आहे. तर कोकम सुरुवातीला हाताने थोडेसे मॅश करून घ्यायचे आणि मग चाळणीने असं गाळून कोकममधला सगळा अर्क आपल्याला या नारळाच्या दुधामध्ये मिक्स करायचा आहे. म्हणजे छान आता याला असं गुलाबी रंग येतो, तुम्ही बघू शकता. जसे आपल्याला बाजारामध्ये सोलकढी मिळते अगदी त्याच कलरमध्ये आपली ही सोलकढी तयार झालेली आहे. तर आता ह्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडीशी साखर घालायची आहे आणि कोथिंबीर घालायची. सर्व छान मिक्स करून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ही सोलकढी ठेवून द्यायची आहे. तुम्ही उन्हातनं आल्यावर किंवा तिखट मसालेदार पदार्थ खाल्ल्यावर, नॉनव्हेज खाल्ल्यावर किंवा पित्ताचा खूप त्रास होत असेल तेव्हा ही सोलकढी पिऊ शकता. मस्तपैकी थंडगार सोलकढी खूपच सुंदर लागते आणि टेस्टी तर खूपच लागते. तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.